हाय नमस्कार, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते। कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल। सकाळी सकाळी मस्त रेडी झालेली दिसते, कारण आता थोड्याच वेळात मला निघायचं आहे अकोल्याला जायसाठी। आणि आता आरोहीचे पप्पा ॲक्च्युली जरा 5 मिनिटासाठी बाहेर गेलेत। म्हटलं तेवढ्या वेळात तुमच्यासोबत बोलून घेते, कारण सकाळपासून काही शूट केलेलं नाही, करताच आलं नाही, इतकी कामांची घाईगडबड झालेली। आज सॅटरडे आहे आणि आज आरोहीच्या स्कूलमध्ये पीटीएम आहे। ॲक्च्युली फर्स्ट पीटीएम आहे। आरोहीच्या पप्पांची नाईट होती आणि त्यामुळे त्यांना म्हणजे ऑफिसमधनं आले की आंघोळ करून असे झोपतात ना ते, त्यामुळे ना आज खरं तर त्यांना कंटाळा आलेला, पण पीटीएमला जाणं गरजेचं असतं बघा। आणि पहिले पीटीएम तर कधीच टाळायची नाही, कारण टीचर्स नवीन असतात किंवा यावर्षी त्यांनी अभ्यासक्रमात काय काय चेंजेस केलेले असतात किंवा एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, कसं असणार आहे, बऱ्याचशा गोष्टी आजच्या दिवशी ते जे आहेत एक्सप्लेन करत असतात। कोणत्या सब्जेक्टला कोणते टीचर्स आहेत किंवा त्यांचे नंबर्स वगैरे मिळतात। बऱ्याचशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी, नवीन नवीन गोष्टी दरवर्षी शाळा इन्क्ल्यूड करत असते आणि त्याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन जे आहे फर्स्ट पीटीएमला आपल्याला देत असतात। सो त्यामुळे माझं तरी असतं पहिली पीटीएम तरी मी कधीच मिस करत नाही। त्यानंतर रिझल्ट असला तर मी जाते आणि एखाद्या वेळेस एखादी पीटीएम अशी असते की येतात बऱ्याच अडचणी आपल्याला, सो मी जाणं टाळते, आरोहीच्या पप्पांना वगैरे पाठवून देते। पण पहिली पीटीएम आणि रिझल्ट असेल तर मग मी आवर्जून जाते आणि आपलं खरं तर जाणंही गरजेचं असतं। वर्षभरात काय काय कसं ते मुलांना ट्रीट करणार आहेत ते सर्व ते आजच्या मीटिंगमध्ये जे आहेत एक्सप्लेन करत असतात। आणि माझेही बऱ्याच क्वेरीज आहेत। आता 8ला गेली आरोही आणि म्हणजे महत्त्वाचं वर्ष आहे खरं तर। सो मलाही ना काही क्वेरीज आहेत, म्हणजे काही गोष्टी ग्रामरच्या गोष्टी त्या तिच्याकडनं कशा लर्न करून घ्यायच्या किंवा कशा तिला समजावून सांगायच्या। मॅथचे बरेचसे प्रॉब्लेम, आता ती 8मध्ये आहे आणि त्यांचा अभ्यासक्रम आपल्या अभ्यासक्रमापेक्षा भरपूर वेगळा आहे, त्यामुळे एक्सप्लेन करताना मला बऱ्याच डिफिकल्टीज येतात। आणि तिचं असं असतं, नाही आमचे सर असे नाही सांगत, आमच्या सरांनी असंच सांगितलेलं। सो काही क्वेरीज आहेत ते मी सरांना विचारूनच घेते। म्हटलं की असंही शिकवलं किंवा असंही काही लिहिलं तर मार्क वगैरे काही म्हणजे प्रॉब्लेम येतो का। सो बऱ्याचशा गोष्टी माझ्या डोक्यात आहेत। आता माहीत नाही, आता इतकी लोक असतात ना तिथं, त्यांच्यासमोर खरं तर उठून बोलायचं, ते एक्सप्लेन करायचं मला कधी कधी होतं, जरा अंडर कॉन्फिडंट जाते मी, पण आता मुलांसाठी तेवढं ते करावंच लागतं। सो मी चाललेली आहे आता पीटीएमसाठी। आरू पिहू दोघंही घरी असणार आहे। ॲक्च्युली आज पिहूची स्कूल होती, पण सकाळीच ना त्याला जरा ताप जाणवत होता, सो मी म्हटलं राहू दे। म्हणजे त्याचं म्हणणं होतं, मम्मा काहीच करावंसं नाही वाटत आहे, मम्मा उठावंसं नाही वाटत आहे, मम्मा कसं तरी होत आहे। मीही हात लावून बघितला तर थोडा ताप जाणवला। आणि कसं होतं, मुलं कसं आता अकोल्याला जातात, तिथे जर का त्यांना बरं नसलं ना तर इथनं म्हणजे घ्यायला जाणं, त्यांना घेऊन येणंही खूप जड जातं। आरोहीचे पप्पा ऑफिसमध्ये असले ना मग तर मुलांना किती वेळ तिथेच बसावं लागतं, किंवा मग माझा भाऊ त्यांना घ्यायला जातो, मुलं माझ्या भावाकडे जातात, मग तो त्यांना हॉस्पिटल वगैरे वगैरे करतो, पुन्हा त्यांना गाडीवर सोडून देतो आणि मग ते घरी येतात। इतकं असं म्हणजे मोठं जे आहे ते ताळमेळच नसतो कशाचाच कशाला। आणि मुलांना बरं नसतं की आपलंही मन कसं लागत नाही। माहीत असतं जितकं सेफ माझ्याकडे माझी मुलं आहेत तितकीच सेफ माझ्या भावाकडे माझी मुलं आहेत, पण तरी एक आपलं मन नाही लागत। म्हणून त्याला म्हटलं की तू झोपून राहा। त्यामुळे आरोहीला खरं तर मला पीटीएमला न्यायचं होतं, म्हणजे ठरलेलंच होतं पिहूच्या स्कूलला जाईल आणि आपण तिघंजणं पीटीएमला जाऊ। पण आता आरोहीला सुद्धा पिहूची काळजी घ्यायसाठी घरीच ठेवते, आम्ही दोघंच निघालोत। आता पटपट येतील ते, बडबडच करत बसली का बाई तू, म्हणून मी पटपट आवरते। माझं सर्व आवरलं। घर बघा तुम्ही मस्त क्लीन केलंय, काउंटर टॉप, भांडी घासून झाली, स्वयंपाक झाला, सर्व झालं। इव्हन कपडेसुद्धा झालेत माझे, झाडून काढला। आरूला म्हटलं बाळा तेवढा पोछा लावून देशील, तीही बोलली लावते आणि पिहू बोलला मम्मा मी पण लावतो। त्यामुळे पोछाचं मला टेन्शन नाही, पूजा आरोही करून घेईल, दोन सर्व अगदी 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 क्लीन केलंय मी। चला आता ना पटपट आठवते बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे पिहूची वॉच आहे ती एक्सचेंजला द्यायची आहे आज तिचा निकाल लावूनच टाकू असं आमचं ठरलंय। त्यानंतर ती पर्स जी आणली होती ती आरोहीला आवडलेलीच नाही। आरोहीचं सतत चाललेलं मम्मा तू चेंजेस कर,
बघते आता ती सोबत घेऊन जाते. माझी म्हणजे इतुशी ही इच्छा नाही ती चेंज करायची, पण बघते जर भेटली खरंच तिच्यापेक्षा छान तर ठीक, नाही तर तीच रिटर्न घेऊन येते. चला ते सर्व सामान मला आता काढायचं आहे. आरोहीच्या स्कूलमधली मीटिंग आटोपली, त्यानंतर आले टायटन वॉर्डला, कारण पिहूची जी वॉच आहे ना ती एक्सचेंजमध्ये दिली होती, द्यायची आहे. आणि तिचं जे वॉरंटी कार्ड असतं ना ते आम्ही ॲक्टिव्ह केलेलं होतं. सो 3 महिनेपर्यंतच जे आहे त्याचं चालतं. सो आता म्हणजे त्याची मुदत संपत आलेली. म्हटलं चला मीच एखादी वॉच पाहते. खूपदा बघितली, मला काही आवडले नाही, पण यावेळेस ह्या दोन्ही वॉच मला आवडल्यात. सो त्यातलीच एक घेतली मी. आता कोणती घेतली असेल ते तुम्ही मला कमेंट करून सांगा, नाहीतर व्हिडिओच्या शेवटी मी तर सांगतेच की मी कोणती घेतली असेल ते. त्यानंतर त्याच्या बाजूलाच ना मिस्टर DIY आहे. आरोहीचे पप्पा नाहीच म्हणत होते, पण तरी जबरदस्तीने मी इथे घेऊन आली, कारण मला एक ब्रश हवा होता. एकदा मी बघितला होता छान, म्हणजे डीमार्टपेक्षा आणि ऑनलाईनपेक्षाही तिथे स्वस्त होता. म्हटलं आजही असेल तर घेऊन घेऊ, तो दिसते तुम्हाला इथे. सो तो ब्रश घेतला. त्यानंतर भरपूर छान छान गोष्टी होत्या. नुसतं नजर अशी भिरभिर फिरत होती. आज ना म्हणजे भरपूर बऱ्यापैकी डिस्काउंट होतं प्रत्येक गोष्टीवर, पण तरी म्हणजे असा विचार येतो की म्हणजे घ्यायचं पण करायचं काय. म्हणजे आपण घेऊन तर घेतो, पण नंतर त्या तशाच पडून राहतात. म्हणून 1-2 वस्तू घेतल्या मी, घरी गेल्यावर दाखवते. त्यानंतर DMartमध्ये आली आणि एकटी. आरोहीच्या पप्पांना एका एजंटचा फोन आला. जसं मी तुम्हाला सांगितलं, आम्ही घर, फ्लॅट किंवा प्लॉट जे आमच्या बजेटमध्ये मिळेल ते शोधतोय. सो त्यांना त्या एजंटसोबत जायचं होतं, म्हणून ते मला DMartमध्ये एकटीला सोडून निघून गेलेत. आत्ता सांगा बायकोसोबत असं कोणी करतं का? म्हणजे आणि मला काही शॉपिंग करायची नव्हती, काही नाही. आणि मी काय करणार, सुरुवातीला असा प्रश्न होता, पण काही नाही, आईस्क्रीम खाऊन टाईमपास केला. त्यानंतर थोडीफार ग्रॉसरी घेतली आणि मग आता फायनल ऑप्शन होता तो म्हणजे ड्रेसेस ट्राय ऑन करणं. तो भरपूर जीन्स टी शर्ट ट्राय केले, पण माहीत नाही आज माझा दिवसच नव्हता का. हा पिंकवाला टी शर्ट तर प्रचंड आवडलेला, पण माझी साईज नव्हती. जीन्समध्येही इवन मला माझी साईज मिळाली नाही. आता घरी आले आणि हालत खराब झाली. अकोल्याचं ऊन म्हणजे काय सांगू तुम्हाला, असं झालं आहे. ॲप्रन घातलेलं होतं, स्कार्फ बांधलेला होता, त्यानंतर गॉगल लावलेला होता, तरी डोळे असे जळत आहेत की असं वाटतं आहे की बर्फाच्या पाण्यात आता म्हणजे काय करू आणि कसं करू अशी माझी कंडिशन झालेली आहे सध्या. तरी स्किनची तर पूर्ण वाट लागली माझ्या. म्हणजे म्हणजे काय सांग, आणि स्किनची तर पूर्ण सनस्क्रीन लावून गेली होती, पण डोंट नो त्याने किती काम केलं. ते जळतंय माझा चेहरा पूर्ण. पण आता ना काही गोष्टी घेऊन आलेली आहे, ते म्हटलं जागेवर ठेवते, कारण आली ना फक्त पाणी प्यायला आणि थोडंसं बसली निवांत, 10 मिनटं लागले असतील. तेवढ्या वेळात मुलांनी सर्व सामान काढलं, इकडे तिकडे ठेवूनही दिलं. फार काहीसं मी घेऊन आलेलीच नाही, मोजक्या 1-2 गोष्टी आणलेल्या आहेत. ते आता मी जिथल्या तिथे ठेवून देते, नाही तर आणखी ते कुठं कुठे जातील ना माहीत नाही. खरं तर आता अशी कंडिशन आहे ना, असं वाटते केव्हा मी बेडवर जाते आणि केव्हा पडते. स्किन खूप जास्त म्हणजे आग ओकत आहे अशी. असं म्हणजे मिरची लागली चेहऱ्याला वगैरे की कसं झुमतं ना मिरचीचे हात वगैरे लागले तर, तसं जे आहे सिच्युएशन सध्या माझी स्किनची वगैरे आहे. म्हणून पटपट हे सर्व आवरते आधी. हा क्लिनिंगचा ब्रश ना मला भरपूर दिवसापासून हवा होता. सोफा क्लीन करायला, बेड क्लीन करायला बरा असतो हा, याने छोटी मोठी जी धूळ आहे ना ती निघते. भरपूर दिवसाचा हवा होता. ॲक्च्युली ऑनलाईन शोधला मी, पण ऑनलाईन ना 125-150 दरम्यान होता. त्यानंतर DMartलाही मी एकदा हा बघितला होता. सो 125-50च्याच दरम्यान होता. आणि आजही बघितला तीच प्राईज होती, पण DIYमध्ये हा मला स्वस्त मिळाला. जस्ट तुमचा विश्वास बसणार नाही, 68 रुपयाला हा मिळाला. आज तिथे भरपूर जे आहे डिस्काउंट होतं प्रत्येक गोष्टीवर. DIYमधनं ॲक्च्युली मी ह्या 2च गोष्टी आणल्यात. ॲक्च्युली भरपूर गोष्टी असतात, सर्वच गोष्टी आवडतात, पण नाही घेऊ शकत आपण. घरचे घेऊच देत नाही, कसं घेणार हो ना. तुमच्याकडेही असंच आहे का? कोणतीही गोष्ट बघितली, ही कशाला पाहिजे, ती कशाला पाहिजे, याचं तू काय करणार, त्याचं तू काय करणार, असंच चाललेलं असतं आमच्याकडे. जाऊ द्यात, ह्या 2 गोष्टी मिळाल्या DIYमधून. आणि माहिती आहे का, मलाही असा प्रश्न पडतो मग की स्नेहा घेशील पण ठेवशील कुठं. शेवटी ठेवायचे प्रॉब्लेम असतात. माझ्याकडे स्टोरेजच्या गोष्टी म्हणजे फारच कमी आहेत. त्यानंतर आता कितीही आपण म्हटलं की मुलांना हेल्दीच द्यायचंय मला, पण मुलं ते ऐकत नाही. त्यांना चटपटीत हे हवंच असतं.
आता सकाळची शाळा असते, त्यामुळे कमी वेळेसाठी मुलांना भाजी पोळी न्यायचा खरं तर कंटाळा येतो. अशा वेळेस त्यांना पास्ता, पिझ्झा न समथिंग ऑल दॅट त्या गोष्टी म्हणजे पाहिजे असतात आणि त्याच्यासाठी हे सॉसेस, मेयोनीज म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत ह्या हव्या असतात. नाहीच म्हटलं होतं, पण आरोही आज हट्टच करत होती, मम्मा म्हणजे 3-1 महिने झाले आमच्याकडे हे काहीच नाही, हे संपलेलं होतं. सो पिझ्झा सॉस, त्यानंतर सोया सॉस, रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस सुद्धा नव्हता माझ्याकडे. सो ह्या सर्व गोष्टी घेऊन आले. आणि मागच्या वेळेस हा फालुदा मिक्स आणला होता, खूप मस्त टेस्टी फालुदा बनला होता, पण रेसिपी काही तुमच्यासोबत शेअर करता आलीच नव्हती. सो म्हटलं पुन्हा एकदा घेऊन येते. आणि त्यानंतर तेच पास्ता मसाला आणि सोनपापडी माझ्या पिहूला फार आवडते, म्हणून ही सोनपापडी चॉकलेट फ्लेवरची दिसली डीमार्टमध्ये, सो ती घेऊन आले. आणि हा डीमार्टमधनं हा कप घेऊन आले. खूप सुंदर आहे, मस्त प्रिटी अशी नाजूक प्रिंट आहे त्यावर आणि गोल्डन आणि मरून कलरचं कॉम्बिनेशन खूप मस्त दिसतंय. ॲक्च्युली अशाच टाईपचा एक कप मी आधी आणला होता. आधी मी डीमार्टला गेली तर मी भरण्याकडे माझा ना जास्त कल असायचा, मला भरण्या गोळा करायच्या. मग माझ्याकडे पण भरण्या ठेवायसाठी फक्त एवढीच जागा आहे. सो त्यामुळे आता भरण्या घेणं मी बंद केलेत. आधीचे 2 आहेत, हा 3rd आणि हा 4th, असे 4th कप वेगवेगळ्या डिझाईनचे माझ्याकडे आहेत आता. त्यानंतर सीझनचा पहिला मँगो आला आमच्याकडे आणि हे मँगो क्रश आहे. आरोही रिकाम्या वेळेत ना नुसतं रेसिपीज बघत असते आणि तिने बघितलं होतं की बऱ्याचशा आईस्क्रीममध्ये मँगो क्रश यूज होतो आणि त्याने आईस्क्रीम छान येते, मँगोचा फ्लेवर खूप छान येतो. सो तिचं भरपूर दिवसाचं चाललेलं आणि मी ती गोष्ट टाळत होती. पण आरोहीचे पप्पा बोलले घेऊन घे बाई, एकदाचा उन्हाळा आहे, मुलांना लागतं वेगवेगळ्या गोष्टी खायला आणि काही होत नाही थोडंफार म्हणजे असलं हे अनहेल्दी तर. कारण मला असे प्रिझर्वेटिव्ह गोष्टी ना म्हणजे प्रिझर्वेटिव्ह घातलेल्या वस्तू खायला द्यायला आवडत नाही. पण आता आपली लाईफस्टाईलच अशी आहे, मुलं पाहतातच तशा गोष्टी, त्यामुळे त्या त्यांना हव्या असतात. सो कधीतरी द्यायला असं ठीक वाटतं. सो अशी छोटीशी शॉपिंग होती. आणखी हो माझ्यासाठी काय आणलं सांगितलंच मी तुम्हाला. त्यातली कोणती वॉच आणली ती मी आता थोड्या वेळात तुमच्यासोबत शेअर करते, जर पिहूने ती मला दिली तर. कारण त्याची वॉच देऊन मी माझ्यासाठी वॉच आणलेली आहे, त्यामुळे तो जरा जास्तच फुगून बसला आहे. सो तो नॉर्मल झाल्यानंतर त्याने जर ती वॉच मला दिली सो ती तुमच्यासोबत शेअर करते, नाही तर उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करते. जसं मी सांगितलं चेहरा जळतोय जणू काही माझा, म्हणून म्हटलं चला पटकन एखादी रेमेडी करू आणि चेहऱ्याला अप्लाय करू, म्हणजे तो जळजळपणा तरी जरा कमी होईल. एक आलू घेतला आणि त्याचा रस काढला. आता बघा आलूमध्ये काय असतं, इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात. सो या पोटॅटोच्या रसमुळे काय होतं, जे काही माइल्ड सनबर्न असेल किंवा मग स्किन इरिटेटिंग असेल ना तर रिलीव्ह व्हायला मदत मिळते. चेहऱ्याला थंडावा मिळतो. जे टॅन असेल ते बऱ्यापैकी कमी होतं. सोबत स्किन ब्राईटनिंग होते. बरेचसे यूजेस आहेत. आता फेसपॅक वगैरे करायची किंवा ती लावायची वॉश करायची माझ्यात कपॅसिटी नव्हती, त्यामुळे मी फक्त आलूचा रस जो आहे पूर्ण चेहऱ्याला असा लावून ते जे पॅड आहेत ते असे डोळ्यावर ठेवून मस्त अशी झोप काढणार आहे. आणि हां, डोळ्याखालचे जर डार्क सर्कल असतील तेही याने रिड्यूस होतात बरं का. चला आता मी ना मस्त झोप काढली. बरोबर 2 तासाच्या झोपेनंतर आता 5:45 वाजले जवळपास. आत्ता जे आहे मी झोपेतनं उठली. ॲक्च्युली आत्ताही उठावंसं वाटत नव्हतं, पण खूप वेळ झालेला. म्हटलं आणखी झोपत राहिलं की रात्रीनं मग बऱ्याच वेळपर्यंत झोप येत नाही आणि आत्ताही चिडचिड होतं, रात्रीही झोप येत नाही म्हणून चिडचिड होतं आणि दुसरा दिवस तर पूर्ण वेस्टच जातो. म्हणून उठली आणि हे एक काम मला करून घ्यायचं होतं. बघा हे प्लांट मी जत्रेतनं आणलं होतं. ते उभं राहत नव्हतं म्हणून खालच्या साईडला त्याला सिमेंट वगैरेने जे आहे असं मी म्हणजे स्टेबल केलं. आणि आता हे जे प्लांटर आहे यामध्ये कोणतंही प्लांट लावलं ना तर ते जगतच नाही. फायनली त्यातले सर्व प्लांट्स मी काढलेत. त्यामध्ये माती आहे अजूनही, कारण मग ती माती ठेवू कुठे हाही माझ्याकडे प्रश्न उरतो. सो म्हणून मी ती त्या प्लांटरमध्येच ठेवली, म्हणजे माती कुठे ठेवू हा प्रश्नही मिटेल आणि हे जे प्लांट आहे याखाली आणखी मला काहीतरी भरावं लागलं असतं. सो तोही प्रश्न माझा इथे मिटला. आणि खरंच बघा हे प्लांट किती सुंदर दिसतंय, अगदी रिअल दिसतंय. जरी प्लास्टिकचं असेल तरी पण खरंच खूप मस्त दिसतंय. आणि प्रत्येक वेळेस महागड्याच वस्तूंनी घर सजवलं पाहिजे असं काहीही नाही. असे प्लांट्स मी ॲमेझॉन, फ्लिपकार्टवर बरेच सर्च केलेत, पण 2000, 3000, 2500 असेच होते.
आणि आपला मोह होतोही, घ्यावंशी वाटतातही, कारण त्याने खरंच घराचा लुक चेंज होतो. पण ऑनलाईन घेण्यापूर्वी जर आपल्या आजूबाजूला जर सुविधा असतील खरंच चेकआउट करत जा. कमी पैशात आपण आपलं घर चांगल्या प्रकारे डेकोरेट करू शकतो. जास्तीचा खर्च करायची काहीही गरज नाही. याच कॉर्नरमध्ये ठेवायसाठी खरं तर मला हे प्लांट पाहिजे होतं आणि या प्लांटमुळे खरंच त्या कॉर्नरमध्ये मस्त ग्रीनरी ॲड झाली आणि खूप सुंदर दिसते. याआधी मी रिअल प्लांट ठेवायचा तिथे भरपूर प्रयत्न केला, पण तिथे प्रकाशच जात नाही, त्यामुळे तिथे कोणतंच रिअल प्लांट जगत नव्हतं. पण चला, या प्लांटने सुद्धा खूप छान लुक आलाय. कमी खर्चात घराचा लुक बघा काय मस्त रिच दिसतोय. आज दुपारी मी घरी नव्हते, तर दोघं भाऊ प्रचंड रिकामे होते आणि त्या वेळेचा मग काय उपयोग केला असेल बरं यांनी. सो घरातनं ओरिओचे बिस्किट होते, हॉट चॉकलेट नाही, सॉरी डार्क चॉकलेट होतं. सो ते दोन्ही मिक्स करून त्यांनी ही मस्त अशी कुल्फी बनवली आणि खरं सांगते इतकी टेस्टी बनली होती. आरोहीला म्हटलं अगं रेकॉर्ड तरी करायचं, मी व्हिडिओमध्ये शेअर केलं असतं. पण खरंच खूप मस्त, इतकी इन्स्टंटली बनते फक्त 10 मिनटात. मी याची रेसिपी लवकरच तुमच्यासोबत शेअर करते. खूप टेस्टी लागते, खूप चॉकलेटी लागते, मला तरी प्रचंड आवडली. बरं चला, आईस्क्रीम वगैरे खाल्ल्यानंतर घर वगैरे सर्व आवरलं, मुलांचा अभ्यास घेतला आणि आता मी स्वयंपाकाला लागलेली आहे. स्वयंपाक खरं तर सकाळच्या पोळ्या होत्या, त्यानंतर म्हणजे भाजी नव्हती, सो त्यामुळे मी इथे तिळाची भाजी केली. सकाळचा भात होता तोच फोडणी दिला. म्हणजे सर्व काही शॉर्टकट करायचा माझा प्रयत्न आहे आज. खरं सांगते अजिबात कपॅसिटी नाही. आज उन्हामुळे मला प्रचंड त्रास होतोय, म्हणून जे आहे असा शॉर्टकट मस्त आजचा स्वयंपाकाचा मेनू होता आणि असं काहीसं माझं ताट होतं. चला आता मी जेवण करते आणि त्यानंतर जे आहे आता पिहूला जसं मी सांगितलं सकाळी थोडा ताप होता, आता तो बऱ्यापैकी वाढला आहे. म्हणून पाण्यामध्ये आता मीठ घालून मी त्याचं मस्त अंग पुसते. थोड्या वेळ डोक्यावर पट्ट्या वगैरे ठेवते, म्हणजे तो बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येईल, नाहीतर रात्रभरात वाढायची भीती आहे. चला आता मी माझ्या बाळाची काळजी घेते आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपवते. होप सो तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि हो स्वतःची काळजी घ्या.